आता आपण ती कायद्यांचा अभ्यास करताना ही पाप नावाची एक ट्रिक केलेली आहे मित्रांनो. पाप त्यामध्ये 18, 19 आणि कलम 20 हे काय आहे आपल्या ह्या ट्रिकचं कलम आहेत. त्यामध्ये पॉवर, अपील, पेनाल्टी म्हणजे काय आहे, पॉवर, अपील आणि पेनाल्टी म्हणजे मित्रांनो आयोगाची कार्य कुठं दिलीत रे, कलम 18 मध्ये माहितीचा अधिकार जो आहे त्याच्या आयोगाची कार्य ही कलम 18 मध्ये दिली. 19 मध्ये आयोगाकडे करायचं अपील दिलेलं आहे. आणि मित्रांनो सगळ्यात महत्वाचं पेनाल्टी जी आहे, पेनाल्टी ही काय केलेली आहे, कलम 20 मध्ये आपल्याला दिलेली आहे. आपण लक्षात घ्या. 2024 ची गट ब मुख्य परीक्षा झाली आणि त्या परीक्षेमध्ये आणि 2024च्या गट क मुख्य परीक्षेमध्ये एकूण 6 प्रश्न हे आपल्याला आरटीआरटीएस कायद्यावरती विचारले गेलेले आहेत. आणि या वर्षीच्या 2025च्या गट ब मुख्य परीक्षेमध्ये एकूण 3 प्रश्न हे आपल्याला आरटीआय आणि आरटीएस या कायद्यावरती विचारले गेले आहेत. तर मग येणाऱ्या गट क मुख्य परीक्षेसाठी तुम्हाला या कायद्यांचा अभ्यास करताना नेमकं कशा पद्धतीने अभ्यास करावा, आयोग नेमकं कोणत्या गोष्टीवरती भर देत आहे आणि ते कलम आपल्याला कशा पद्धतीने पाठ करायचे आहेत ही तुम्हाला आयडिया यावी या म्हणून मित्रांनो आपण 2024चे आणि 2025चे ब आणि क चे आणि 25च्या ब चे जे झालेले प्रश्न आहेत मित्रांनो त्याचा अभ्यास आपण या ठिकाणी आज करणार आहोत. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी एक्झाम मंत्राच्या युट्यूब चॅनल मध्ये मी किरण लाखे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. तर पहा पहिला प्रश्न. आता यामध्ये पहिला जो प्रश्न आहे मित्रांनो, पहिला प्रश्न काय आहे, पहिला प्रश्न पहा मित्रांनो, पहिला प्रश्न आहे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 प्रमाणे मुख्य आयुक्त आणि इतर आयुक्त यांचा पदावधी किती वर्ष राहील अशा पद्धतीचा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. लक्षात आलं. प्रश्न वाचल्याच्या नंतर यामध्ये महत्वाचा शब्द काय आहे, पदावधी. लक्षात आलं तुम्हाला, ठीक आहे. आता मग पहिला ऑप्शन आहे 4 वर्ष कालावधी संपेपर्यंत अथवा 5 वर्ष व कालावधी सर्वेपर्यंत, वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत आणि पुनर्नियुक्तीस पात्र असणार नाही अशा पद्धतीचा काय या ठिकाणी शब्द आहे. पण मित्रांनो या 2025चा हा प्रश्न आहे आणि 2025 ची जेव्हा पहिली आन्सर की आली होती मित्रांनो त्यावेळेस आयोगाने या प्रश्नाचं उत्तर काय दिलं होतं, BCD दिलं होतं. परंतु ज्या वेळेस आयोगाने अंतिम उत्तर तालिका ही प्रसिद्ध केली त्यावेळेस मात्र मित्रांनो याचं उत्तर हे फक्त B आणि C म्हणजे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर दिलेलं आहे. लक्षात आलं. आता मी तुम्हाला नीट समजावून सांगतो. एक लक्षात घ्या, मुख्य आयुक्त आणि इतर आयुक्त यांचा पदावधी आपल्याला विचारलेला आहे आणि ही जी तिसरी कंडिशन आहे म्हणजे डी जे ऑप्शन आहे पुनर्नियुक्तीस पात्र असणार नाही, हे सेवा शर्तीमध्ये जातं, हे पदावधीमध्ये राहत नाही. त्यामुळे पदावधी विचारल्याच्या नंतर आयोगाने काय रे दुसऱ्या आन्सर कीने याचं उत्तर काय केलेलं आहे, चेंज केलेलं आहे. म्हणून मित्रांनो त्या आयुक्तांचा जो कार्यकाळ आहे हा 5 वर्ष आणि वयाची 65 वर्ष हा इतका पदावधी आहे, टेन्यूर आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आयोगाने नंतर चेंज करून काय दिलेलं आहे, B आणि C दिलेलं आहे. लक्षात आलं तुम्हाला. किती फॅक्च्युअल गोष्ट आहे आपल्या सगळ्याला माहित पाहिजे. एक गोष्ट लक्षात घ्या, आता लोकसेवा हक्क कायदा जो आहे मित्रांनो 2015चा यामध्ये आपल्याला 3 कलम लक्षात ठेवायची आहेत. त्यामध्ये आहेत 13वा कलम, 14वा कलम आणि मित्रांनो 15वा कलम. आता कलम 13 काय आहे, कलम 13 आहे मित्रांनो लोकसेवा हक्क आयोग गठीत करणं. कळलं. लोकसेवा हक्क आयोग गठीत हा 13 मध्ये केला जातो. 14 मध्ये त्याच्या पदावधी आणि सेवा शर्ती दिल्या जातात. मग आयुक्ताला शपथ कोण देणार, आयुक्ताची नियुक्ती कोण करणार आणि आयुक्ताचा कालावधी किती असणार, तर हे 14 कलम आहे मित्रांनो. हे 14 कलमाच्या एक अन्वये मित्रांनो काय रे पदावधी आपल्याला देण्यात आलेला आहे. आणि यामध्ये पण एक अ आणि एक ब अशा पद्धतीने आपण म्हणू शकतो. आणि या ब मध्ये मित्रांनो काय रे याचं काय दिलेलं आहे, पुनर्नियुक्ती दिलेली आहे. पुनर्नियुक्ती हे सेवा शर्तीमध्ये येतं, ते पदावधी त्याच कलमाचा भाग आहे, परंतु मोर स्पेसिफिक विद्यार्थ्यांनी यामध्ये काय केलेलं आहे, ऑब्जेक्शन घेतलेलं आहे. म्हणून आयोगाने काय केलं आहे, याचं उत्तर चेंज केलेलं आहे. असं बारीक आपल्याला परीक्षेमध्ये वाचायचं आहे. हा खूप सोपा आणि फॅक्च्युअल प्रश्न होता. हा सगळ्यांचा बरोबर यायला पाहिजे होता. काही लोकांनी काय केलं, BCD केलं, त्यांचं मात्र दुसऱ्या आन्सर कीने नुकसान झालेलं आहे, हे आपल्याला मान्य करावं लागेल. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. आता पुढचा जो प्रश्न आहे मित्रांनो हा, आता या प्रश्नामध्ये काय झालेलं आहे, आता या प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे मित्रांनो आपल्याला, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015. परत आपल्याला लोकसेवा हक्क अधिनियम कायद्यावरतीच काय या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्याला या
आरटीएस कायद्यावरती 2 प्रश्न आणि आरटीआय कायद्यावरती 1 प्रश्न अशा पद्धतीचा काय रे आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे असं आपण म्हणू शकतो. आता महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015च्या कलम 29(1) अनुसार राज्य शासनास कोणता अधिकार या ठिकाणी दिला गेलेला आहे हे आता लक्षात घ्यायचं आहे. तर मला सांगा मित्रांनो, आता यामध्ये कसं आहे की आपल्याला डायरेक्ट 29 कलम काय आहे हे विचारलंय. लक्षात आलं, आपल्याला डायरेक्ट 29 हे कलम काय आहे या ठिकाणी विचारलेलं आहे. म्हणून आपल्या सगळ्यांना डायरेक्ट ही कलम पाठ असणं गरजेचं आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर काय आहे मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. लक्षात आलं. मग आता तुम्ही म्हणाल की यार सर आम्ही हे सगळी कलम कशी पाठ करायची, तर आपली जी एक्झाम मंत्राचं जे ऍप आहे मित्रांनो, त्या ऍप वरती आपण आरटीआय आणि आरटीएस ची जी बॅच आहे ती अतिशय सोप्या भाषेमध्ये आणि पाठांतर ट्रिक सह नेमकं कशा पद्धतीने तुम्ही कायद्याची कलम पाठ करायची हे आपण या ठिकाणी तुम्हाला शिकवलेलं आहे. ते तुम्ही ती बॅचच्या माध्यमातून सगळं बघू शकता. आता एक गोष्ट लक्षात घ्या, आता ज्या वेळेस तुम्ही नेक्स्ट टाइम आता गटच्या परीक्षेसाठी अभ्यास कराल तेव्हा तुम्हाला आरटीआय आणि आरटीएस ची ही दोन्ही कलम अप टू डेट तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. कुठली कलम आहेत, कोणत्या कलमामध्ये काय तरतूद आहे हे तुम्हाला डायरेक्ट 30 कलम पाठ असणं गरजेचं आहे, हे लक्षात घ्या. कळलं? ठीक आहे. आता त्यानंतर पॉवर टू ओके गुड फेथ. आता हे गुड फेथ जे आहे ना मित्रांनो, हे आर्टिकल 25 मध्ये आपल्याला 2015च्या कायद्यामध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण आता पुढचा क्वेश्चन बघूया. पुढचा क्वेश्चन जो आहे मित्रांनो, हा क्वेश्चन आयोगाने हॅशटॅग केला. कळलं का? आता हा क्वेश्चन आयोगाने हॅशटॅग का केला, तर त्या मागची गोष्ट ऐका, लक्षात घ्या. माहितीचा अधिकार 2005च्या कलम 5 अनुषंगाने खालील विधानांचे अवलोकन करा. काय विचारलं? माहितीचा अधिकार अधिनियम 2005च्या अन्वये कलम 5 विचारला आपल्याला. कलम 5 मध्ये काय दिलेलं आहे? जनमाहिती अधिकाऱ्याची नियुक्ती ही काय रे, हे आपल्याला कलम 5 मध्ये दिलेली आहे. परंतु मित्रांनो लक्षात घ्या, हे खाली दिलेले जे ऑप्शन आहेत, हे जे खाली दिलेले ऑप्शन आहेत मित्रांनो, हे लोकसेवा हक्क अधिनियम कायद्याचे आहेत. कशाचे आहेत रे? लोकसेवा हक्क अधिनियम कायद्याचे आहेत. म्हणून मित्रांनो प्रश्न विचारलाय माहितीच्या अधिकाराचा, ऑप्शन दिलेत लोकसेवा हक्क कायद्याचे, त्यामुळे हा प्रश्न काय रे हॅशटॅग झालेला आहे. परंतु तुमच्या माहितीस्तव सांगायचं झालं तर आता आरटीआयचं जे कलम 5 आहे त्यामध्ये मित्रांनो आपण एक ट्रिक केलेली आहे. कलम 3, 4 आणि 5 हे कसं पाठ करायचं, तर ROJ नावाची ट्रिक आहे. आर मध्ये काय रे? राईट टू इन्फॉर्मेशन, म्हणजे माहितीचा अधिकार जो आहे मित्रांनो, याची जे कलम आहे ते आहे कलम क्रमांक 3. ओ म्हणजे काय रे मित्रांनो? ऑब्लिगेशन, त्याला मराठीमध्ये आपण काय म्हणतो? आबंधन म्हणतो. आबंधन किंवा त्याला कर्तव्य देखील म्हटली जातात, कर्तव्ये. आणि मित्रांनो कलम 5 जे आहे, कलम 5 मध्ये जनमाहिती अधिकारी याची नियुक्ती केली जाते, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. कळलं तुम्हाला? अशा पद्धतीच्या आपण ट्रिका काय करतो रे या ठिकाणी सगळेजण आमच्या आपले जे आरटी ची बॅच आहे त्यामध्ये आपण सगळं सांगितलेलं आहे. लक्षात आलं? हा प्रश्न का कॅन्सल झाला, तर यामध्ये वरती विचारलं एक आणि ऑप्शन दिलेत एक. लक्षात आलं तुम्हाला? अशा पद्धतीचा गोंधळ आयोगाने घातल्यामुळे हा प्रश्न काय केलेला आहे, हा कॅन्सल झालेला आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे पाहूया. आता पुढचा जो प्रश्न आहे मित्रांनो, हा 2024चा ग्रुप बी मेन्सचा प्रश्न आहे. आणि मला वाटतं हा 2024चा सगळ्यात अवघड प्रश्न होता. आता हा यामध्ये काय विचारलं, आपण नॉर्मली काय आपली तयारी असते की आता कलम पाठ करायचे आणि कलमाचे काय रे मित्रांनो आपण वरवर वाचत असतो. परंतु आयोग हे एक स्टेप पुढे ग्रुप बी ला जातं. मात्र गट कला इतके अवघड जाणार नाही. गट कची जी डिफिकल्टी लेवल आहे कायद्यांची ती थोडीशी कमी आहे, हे आपण लक्षात घ्या. आता हा जो प्रश्न आहे यामध्ये काय विचारलं की माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अन्वये कलम डॅश नुसार सार्वजनिक प्राधिकरणांची सर्व माहिती व्यापकपणे अशा स्वरूपात पद्धतीने प्रसारित केली जाईल की ती जनतेला सहज उपलब्ध होईल. अशा पद्धतीचा हा काय आहे रे प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारला गेलेला आहे. लक्षात आलं? आता मी तुम्हाला काय सांगितलं की माहितीच्या अधिकारामध्ये 3 कलम 3, 4 आणि 5 ची आपली ट्रिक आहे. त्याच्यामध्ये ROJ म्हणजे कलम 4 मध्ये काय आहेत मित्रांनो, कर्तव्य किंवा आबंधने किंवा ऑब्लिगेशन्स दिलेले आहेत. आणि यामध्ये मित्रांनो अशा प्रकारची काय आहेत, 5 ते 6 काय आहेत रे, 4(1), 4(2)
आणि 4 3 अशा पद्धतीची, आणि खाली पण देखील काही सब कलम आपल्याला दिलेले आहेत, परंतु एक माहिती व्यापकपणे स्वरूपात प्रसारित केली गेली पाहिजे. या प्रश्नाचं उत्तर जे आहे मित्रांनो 4 3 आहे. आणि आपल्या सगळ्यांना माहित पाहिजे की सब कलम देखील आपल्याला काय रे आयोग या ठिकाणी विचारत आहे. आणि अशा पद्धतीने आपण काही, आता या आरटीआय जो कायदा आहे मित्रांनो, यामध्ये दोनच ज्या गोष्टी आहेत ना त्या लक्षात घ्या. कलम 4 हे लक्षात ठेवायचं आरटीआयचं, यामध्ये सब कलम आहेत, सब आर्टिकल्स आहेत, ते तुम्ही पाठ करायचे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, आरटीआय मध्ये कलम 12 आहे मित्रांनो. कलम 12 हे कशाच्या संदर्भामध्ये आहे? हे केंद्राचं जे माहिती आयोग आहे मित्रांनो, केंद्रीय माहिती आयोगाची स्थापनेच्या संदर्भामध्ये आहे. आणि त्यामध्ये मात्र काय रे 7 कलम दिलेले आहेत. त्यामध्ये 12.1, 12.2, 12.3, 12.4, 12.5, 12.6 आणि 12.7 अशा पद्धतीचे 7 कलम या ठिकाणी आपल्याला काय रे सब कलम मी म्हणतोय असे विचारलेले आहेत. मग यामध्ये 7 कलम आपण कसे पाठ करायचे ते तुम्हाला बॅच मध्ये छान पद्धतीने आपण सांगितले. त्याची ट्रिक काय आहे? स्थानिक अटीपय, याच्यामध्ये स्थापना आहे, त्यानंतर रचना आहे, बरोबर, यानंतर नियुक्ती आहे, स्थापना, रचना, नियुक्ती आहे, त्यानंतर कामकाज आहे मित्रांनो, आणि त्यानंतर पात्रता. कामकाज, पात्रता, अपात्रता, आणि मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे रे? मुख्यालय आहे. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. अशा पद्धतीचे कलम आपल्याला या ठिकाणी काय रे सब कलम देखील आपण बॅचच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांना शिकवलेले आहेत, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, आता आरटीआय आरटीएस मधले हे सब कलम झालं, त्यानंतर 12 13 14 मध्ये, आणि त्यानंतर 15 16 17 कलम 15 मध्ये देखील मित्रांनो काय आहे अशाच पद्धतीची सब कलम ही 7 प्रकारची विचारलेली आहेत, ज्यामध्ये राज्य माहिती आयोगाची काय रे स्थापना ही केली जाते. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि ती सब कलम देखील काय रे आपण आपल्या बॅच मध्ये सांगितलेली आहेत. तुम्हाला फक्त आरटीआय आरटीएस मध्ये 4 आणि 12 आणि तिकडे 15 जे कलम आहे याच कलमांची सब कलम तुम्हाला काय रे या ठिकाणी पाठ करायचे आहेत. आयोगाने जर सब कलम विचारले तर आपला प्रश्न चुकायला नको. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न बघूया. पुढे काय प्रश्न विचारलेला आहे की आता परत लोकसेवा हक्क कायद्यावरती प्रश्न विचारलाय. लोकसेवा हक्क अधिनियम कायदा 2015 चे खालीलपैकी कोणते कलम महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाचे अधिकार आणि कार्य म्हणजे काय रे 2015च्या कायद्यामध्ये जो आयोग स्थापन होतो त्या आयोगाचे कार्य आपल्याला कोणत्या कलमामध्ये दिलेले आहेत ते कलम आपल्याला काय रे या ठिकाणी पाठ करायचं आहे. आणि याचे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. एक लक्षात घ्या, कलम 16 जे आहे मित्रांनो हे आयोगाच्या कार्याच्या संदर्भामध्ये आहे. एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे. लोकसेवा हक्क आयोगाचं जे आयोग आहे लोकसेवा हक्क आयोग हा 13 ने स्थापन होतो. 14 मध्ये त्याच्या सर्व्हिस कंडिशन म्हणजे पदावधी आणि सेवा शर्ती दिल्या जातात. 15 मध्ये त्याचं रिमूव्हल असतं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे रे मित्रांनो कलम 16 मध्ये हे आयोगाची कार्य आपल्याला काय रे या ठिकाणी दिलेली आहेत. लक्षात घ्या. कळलं. अशा पद्धतीचे हिच्या 13 14 15 आणि 16 अशा पद्धतीची 4 कलम मित्रांनो काय आहेत रे आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी लक्षात ठेवायची आहेत. समजलं. ठीक आहे. म्हणजे इतका सोपा आणि फॅक्च्युअल जो प्रश्न आहे असे सोपे सोपे क्वेश्चन्स आपल्याला काय रे चुकवायचे नाही आहेत. हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. बरोबर बरोबर 16 जे आहे हे आयोगाच्या कार्याच्या संदर्भामध्ये आहे. ठीक आहे. हा क्वेश्चन सोपा होता. त्यानंतर पुढे विचारलेला परत त्यांनी काय केलं लोकसेवा हक्क अधिनियमावरती प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे मित्रांनो 2 प्रश्न हे लोकसेवा हक्क अधिनियमावरती 2024 ला विचारले 2025 ला विचारले. आपण आरटीआय जास्त पाठ करतो त्याचबरोबर आपण लोकसेवा हक्क कायद्याकडे देखील जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. हे लक्षात घ्या. आता हा प्रश्न विचारलेला आहे. तर यामध्ये काय आहे मित्रांनो हा थोडासा डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीचा प्रश्न आहे. यामध्ये काय विचारलं महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत निर्धारित वेळ मर्यादा म्हणजे कलम 4 अंतर्गत अधिसूचित केलेली वेळ मर्यादा होय. तर हे विधान मित्रांनो चूक आहे. या ठिकाणी कलम 4 नसून तर कलम 3 अन्वये काय रे निर्धारित केलेली वेळ मर्यादा.
लक्षात आलं? ठीक आहे. आणि निवडणुकीच्या काळात राज्य सरकारकडून ही निर्धारित वेळ मर्यादा वाढवता येते. याचं उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक 2 म्हणजे 2 बरोबर आहे आणि विधान एक चूक आहे. हे लक्षात घ्या. आता आरटीएस जे आहे मित्रांनो, आरटीएसचं जे कलम 3 आहे ते तुम्हाला मी थोडक्यात सांगतो. आता कलम 3 बद्दल जर आपण बोलायचं झालं तर कलम 3 जे आहे मित्रांनो, लोकसेवा कलम 3 मध्ये आता काय असतं, डिजिग्नेट करायला लागतं. आता एखादा अधिकारी आहे, आता तो डिजिग्नेट करणं किंवा किती पिरियड मध्ये तुम्हाला लोकसेवा दिली गेली पाहिजे, तो जो कालावधी आहे तो कालावधी देखील काय आहे रे, आणि या ठिकाणी निर्धारित करावा लागतो. त्यामुळे कलम 3 मध्ये अपील अधिकारी असेल, अपील अधिकारी निर्धारित करणं. त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट काय, पदनिर्देशित अधिकारी, लोकसेवा पदनिर्देशित अधिकारी. निर्देशित अधिकारी असेल. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो, नियत कालमर्यादा. नियत कालमर्यादा म्हणजे काय रे, तर एका विशिष्ट कालमर्यादेमध्ये मला सरकारने सेवा पुरवणं गरजेचं आहे. आता मला आपल्याला सांगा, आपण सगळेजण एमपीएससीचा अभ्यास करतो बरोबर, आणि एमपीएससीचा अभ्यास करताना आपल्या सगळ्यांना काय हवं असतं, आपल्याला एनसीएल हवं असतं किंवा मग उत्पन्नाचं प्रमाणपत्र हवं असतं. मग ही उत्पन्नाचं प्रमाणपत्र नागरिकांना प्रोव्हाइड करणं हे सरकारने आपल्याला दिलेली सेवा आहे आणि ही सेवा आपल्याला 15 दिवसामध्ये मिळावी. हा 15 दिवस केलेला जो काळ आहे मित्रांनो, हा 15 दिवसाचा काल म्हणजे काय असतं, नियत कालमर्यादा असतं. आणि अशा पद्धतीचा नियत कालमर्यादा ही अधिसूचित ही कलम 3 मध्ये केली जाते. आणि कलम 4 मध्ये काय आहे, कलम 4 आणि लोकसेवा मिळवण्याचा अधिकार, अशा पद्धतीची ट्रिक ही काय केलेली आहे आम्ही या बॅच मध्ये तुम्हाला सांगितलेली आहे. कलम 4 आणि लोकसेवा मिळवण्याचा अधिकार. आता कलम 6 काय आहे, 6 आणि अर्जाची स्थिती पहा. कारण कलम 6 मध्ये काय दिलेलं आहे मित्रांनो, अर्जाच्या स्थितीच्या संदर्भामध्ये दिलेलं आहे. आता कलम 7 काय आहे, कलम 7 मध्ये दिलं आयटीची साथ. कारण इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीची आपण काय करायचं आहे, वापर करून आपल्याला काय रे, लोकांना सुविधा पुरवायच्या आहेत. अशा पद्धतीचे कलम हे आपण अतिशय इंटरेस्टिंगली काय केले आहेत, सगळ्यांनी बॅच मध्ये घेतलेले आहेत. आणि खूप कमी वेळांची ही बॅच आहे. तुम्हाला सगळ्यांना ही कलम पाठ होतील जर तुम्ही सगळेजण बॅच करा. कळलं, लक्षात आलं? ठीक आहे. अतिशय सोपा, परंतु थोडासा काय रे, आता ज्याला कलम 4 माहितीये त्याला कळेल की हे 3 मध्ये दिलेलं आहे. ज्याला 3 माहितीये त्याला कळणार की 4 मध्ये दिलेलं आहे. म्हणजे तुम्हाला दोन्ही कायद्यांची कलम ही पाठ असणं काय रे गरजेचं आहे. ठीक आहे, पुढे पाहूया. आता ग्रुप सी मेन्सला मित्रांनो काय रे, हा 2024 चे विचारलेले प्रश्न आहेत. आता गट ब आणि गट क मध्ये मला एक फरक जाणवला की गट क चे जे प्रश्न आहेत हे मोर ऑर लेस थोडेसे काय रे सोपे आहेत, आपण जर गट ब च्या तुलनेमध्ये पाहिले. कारण गट क च्या परीक्षेमध्ये तिन्ही जे प्रश्न विचारले होते बऱ्यापैकी काय रे हे फॅक्ट आणि काय रे कलमांवरती आधारित होते. आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. आता काय प्रश्न विचारला, माहितीचा अधिकार 2005 नुसार शिक्षेबद्दल काय रे कोणत्या कलमामध्ये स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे. म्हणजे पेनाल्टी आपल्याला काय रे विचारलेली आहे. आणि पेनाल्टीचं कलम आपल्याला माहितीच्या अधिकारामध्ये कुठल्या कलमांतर्गत दिलेलं आहे हे आपल्याला विचारलं आहे. आता आपण ती कायद्यांचा अभ्यास करताना ही पाप नावाची एक ट्रिक केलेली आहे मित्रांनो. पाप त्यामध्ये 18, 19 आणि कलम 20 हे काय आहे आपल्या ह्या ट्रिकचं कलम आहेत. त्यामध्ये पॉवर, अपील, पेनाल्टी म्हणजे काय आहे, पॉवर, अपील आणि पेनाल्टी, पॉवर, अपील आणि पेनाल्टी अशा पद्धतीचे काय आहे ही आपली ट्रिक आहे. पॉवर, अपील म्हणजे मित्रांनो आयोगाची कार्य कुठं दिलीत रे, कलम 18 मध्ये माहितीचा अधिकार जो आहे त्याच्या आयोगाची कार्य ही कलम 18 मध्ये दिली. 19 मध्ये आयोगाकडे करायचं अपील दिलेलं आहे. आणि मित्रांनो सगळ्यात महत्वाचं पेनाल्टी जी आहे, पेनाल्टी ही काय केलेली आहे कलम 20 मध्ये आपल्याला दिलेली आहे. आपण लक्षात घ्या. कळलं? पॉवर, अपील, पेनाल्टी, पॉवर, अपील, पेनाल्टी. ठीक आहे. मग आता मला सांगा, ही आपली ट्रिक आहे 20. तुम्हाला माहित झालं काय पेनाल्टीचं कलम किती आहे 20. मग या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काय रे लगेच येणार. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. किती? पर्याय क्रमांक 4. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. हा, आता यामध्ये आपल्याला परत माहितीच्या अधिकारावरती प्रश्न विचारलेला आहे की कलम 6 अन्वये. आता कलम 6 काय सांगतं मित्रांनो, कलम 6 जे आहे मित्रांनो या ठिकाणी 6 मध्ये हे अर्ज करण्याची काय रे प्रक्रिया आपल्याला दिलेली आहे की माहितीचा अधिकाराचा अर्ज जो आहे हा कशा पद्धतीने करायचा. आता जेथे माहितीसाठी विनंती करणारा अर्ज सार्वजनिक प्राधिकरणाकडे गेला, ती
जी दुसरी सार्वजनिक प्राधिकरणाकडे आहे अशी माहिती अशा वेळी 1 मिनिट 2005च्या कलम 6(3) नुसार जेथे माहितीसाठी विनंती करणारा अर्ज सार्वजनिक प्राधिकरणाकडे केला जी दुसऱ्या सार्वजनिक प्राधिकरणाकडे आहे अशा वेळी ज्या सार्वजनिक प्राधिकरणाकडे असा अर्ज केला आहे ते खालीलपैकी कमाल कालावधीमध्ये तो अर्ज दुसऱ्या सार्वजनिक प्राधिकरणाकडे हस्तांतरित करेल. थोडासा अवघड लँग्वेज मध्ये तो विचारलेला आहे पण मी तुम्हाला सोपं करून सांगतो. आता मी अ नावाचा व्यक्ती आहे मित्रांनो. अ नावाच्या व्यक्तीने एमपीएससी कडे माहितीचा अधिकार पाठवला, आरटीआय पाठवलं बरं का, माहितीचा अधिकार म्हणजे आरटीआय पाठवलं की 2026च्या गटकपूर्व परीक्षेमध्ये किती जागा आयोगाकडे पोहोचल्यात. बाबा कळलं तुम्हाला, गटकपूर्व परीक्षेमध्ये किती जागा आयोगाकडे पोहोचल्यात. आता आयोगाचं काय असं म्हणणं की आयोगाकडे जर ते मागणी पत्र पोहोचलेलं नसेल, पण आता मी अ नावाच्या व्यक्तीने समजा माहिती तर मागितली, मग आयोग काय करणार, हे जे प्राधिकरण आहे थर्ड प्राधिकरण म्हणजे दुसरं प्राधिकरण ते आहे गॅड, म्हणजे मंत्रालयातलं जे आहे का आपलं गॅड सामान्य प्रशासन विभाग, त्या विभागाकडे काय करेल मित्रांनो, हा अर्ज 5 दिवसांमध्ये हस्तांतरित करेल की आम्हाला अशी अशी माहिती हवी आहे जी की तुमच्याकडे अवेलेबल आहे, ती माहिती तुम्ही आम्हाला देता का. लक्षात आलं. काय असतं बऱ्याचदा काही विभागांमध्ये आपण ज्यावेळेस अर्ज करतो त्या विभागाकडे जर ती माहिती अवेलेबल नसेल तर ते विभाग काय करतं, ती माहिती ज्या विभागाकडे अवेलेबल आहे त्या विभागाकडून घेऊन ते आपल्याला देण्याचा प्रयत्न करतं. ज्यावेळेस हे दोन विभाग हे एकमेकांमध्ये अशा पद्धतीची माहिती गोळा करण्याचं काम करतात. हो, हा जो मधला काळ आहे मित्रांनो हा किती आहे, अर्ज प्राप्त झाल्याच्या तारखेपासून 5 दिवसांच्या आत. म्हणजे मित्रांनो एमपीसी आयोगात तुम्ही अर्ज केला, ती आयोगाकडे माहिती जर नसेल तर आयोग काय करेल, सामान्य प्रशासन विभागाकडे तो अर्ज पाठवेल आणि अर्ज पाठवण्याचा जो कालावधी आहे मित्रांनो हा 5 दिवसांचा आहे. आणि हाच प्रश्न काय थोड्याशा अवघड लँग्वेज मध्ये आपल्याला विचारलेला आहे, परंतु ज्यांना हा 5 दिवसाची गोष्ट माहिती आहे त्यांचा हा प्रश्न चुकणार नाही. अतिशय फॅक्च्युअल ही गोष्ट आहे, आपल्याला माहित पाहिजे. ठीक आहे. आता कलम 6 हे अर्ज करण्याच्या संदर्भामध्ये आहे आणि कलम 7 जे आहे मित्रांनो त्या अर्जाच्या सुनावणीच्या संदर्भामध्ये आहे. सुनावणी, अर्जाची सुनावणी. लक्षात आलं. अशा पद्धतीने आपण काय रे जोड्याने आपण सगळी कलम या ठिकाणी पाठ केलेली आहेत. आता आरटीआय कायद्याचं जर तुम्हाला थोडक्यात सांगायचं झालं तर आरटीआय मध्ये मित्रांनो आपण काय केलं, कलम 1 आणि 2 असतं का यांची जोडी केली. कलम 1 मध्ये काय असतं मित्रांनो, कलम 1 मध्ये नाव असतं, 2 मध्ये डेफिनेशन असतात. लक्षात आलं. त्यानंतर 3, 4, 5 यामध्ये रोज नावाची आपण ट्रिक केली की राईट टू इन्फॉर्मेशन, ऑब्लिगेशन आणि त्यानंतर जनमाहिती अधिकारी. त्यानंतर 6 आणि 7 ची आपण जोडी केली. 6 मध्ये काय अर्ज करायचा, 7 मध्ये त्या अर्जाची सगळी सुनावणी करायची. त्यानंतर मित्रांनो 8, 9 आणि 10 आपण याची आपण ट्रिक केली. यामध्ये काय एक्सजीएस असतं, 10 मध्ये सेव्हरेबिलिटी असते, 11 मध्ये काय असतं नो थर्ड पार्टी म्हणजे थर्ड पार्टी आपण या ठिकाणी दिली आहे. नंतर 12, 13, 14 मध्ये आयोग आहे. त्यानंतर 15, 16, 17 मध्ये राज्याचा आयोग आहे आणि त्यानंतर 18, 19, 20 अशा पद्धतीने मित्रांनो काय रे आपण 18, 19, 20 ही पाप नावाची काय रे ट्रिक केलेली आहे, पॉवर अपील पेनाल्टी. अशा पद्धतीने हा कायदा जो आहे आरटीआयचा जो कायदा आहे, तुम्हाला जर एकदा तुम्ही तो व्हिडिओ पाहिला, अतिशय छोटा 1च तासाचा व्हिडिओ आहे, तो जर आपल्या बॅच मधून तुम्ही पाहिला तर तुम्हाला सगळे कलम ही एकदा पाठ झाली तर कधीही तुम्हाला विसरणार नाहीत, ही गॅरंटी माझी आहे. अतिशय सोप्या भाषेमध्ये आपण काय रे सगळी कलम या ठिकाणी पाठ करून तुमच्याकडनं घेतलेली आहेत. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. हा गटक 2024 ची जी गेल्या वर्षी झालेली परीक्षा आहे त्या परीक्षेचा प्रश्न आहे. तुम्ही जर गोष्ट लक्षात घेतली तर मित्रांनो या परीक्षेमध्ये दोन प्रश्न हे डायरेक्ट काय रे कलमांवरती विचारलेले आहेत. त्यामुळे आता तुम्ही 12 तारखेला जी परीक्षा आहे त्या परीक्षेला मुख्य परीक्षेचा अभ्यास करताना आरटीआय कायदा आणि आरटीएस कायदा ह्या दोन्ही कायद्याची काय करा रे महत्वाची सगळी कलम तुम्ही पाठ करायचा प्रयत्न करा. आणि तुम्ही जर आपली बॅच केली तर तुम्हाला 1-2 तासामध्ये ते सगळे कलम पाठ होऊन जातील, त्याची गॅरंटी माझी आहे. ठीक आहे. पण तुम्ही सगळ्यांनी पाठ करा, कारण हे एखादा प्रश्न एक क्वेश्चन जो असतो मित्रांनो, एक क्वेश्चन म्हणजे 2 मार्क आणि 2 मार्क म्हणजे तुम्ही किमान 50 ते 60 मुलांना
त्या आपल्या जनरल मेरिट लिस्टमध्ये मागे टाकू शकता. त्यामुळे परीक्षेमध्ये अभ्यास करताना सोपे प्रश्न चुकवायचे नाही. आपला रिझल्ट म्हणजे जेव्हा जातो ना तेव्हा रिझल्ट जी आपली घालवणारी जी प्रश्न असतात ही अवघड नसतात, तर मित्रांनो सोपी प्रश्न असतात. सिली मिस्टेक्स मध्ये काहीच नाही. आपण म्हणतो सिली मिस्टेक झाली, सिली मिस्टेक झाली, सिली मिस्टेक वगैरे काही नसतं मित्रांनो. आपण सोपे प्रश्न हे आपल्या अभ्यासाच्या कमतरतेमुळे चुकवलेले असतात. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. सोपे प्रश्न चुकवायचे नाही हे लक्षात घ्या. ठीक आहे. त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015च्या खालीलपैकी कोणत्या कलमांमध्ये वारंवार केल्या जाणाऱ्या कसुरीबद्दल पदनिर्देशित अधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित करण्याची कार्यपद्धती करण्यात आलेली आहे? आता हा 2015च्या कायद्यामध्ये मित्रांनो आपण लक्षात घ्या, कलम 12 जे आहे हे एखाद्या जर अधिकाऱ्याने त्याच्या कर्तव्यामध्ये कसुरी केली, लक्षात आलं, कर्तव्यात जर कसुरी केली तर त्याने तशा पद्धतीचं का वागला याची जबाबदारी निश्चित करण्याच्या बाबतीमध्ये काय रे, जबाबदारी निश्चित करण्याच्या बाबतीमध्ये हे कलम आहे. आणि हे कलम काय आहे? 12. हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. आता मला सांगा, आता तुम्हाला माहित नाही, चला हे कलम माहित नाही, पण तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट माहित पाहिजे की कलम 40 या ठिकाणी दिले, कलम 40 लक्षात आलं. आता आरटीएस जो कायदा आहे या कायद्यामध्ये किती कलम आहेत रे? 30च कलम आहेत ना. मग तुम्ही काय करा, हे कलम 40 कॅन्सल करा. त्याचा संबंधच नाही ना. आपल्याला 30 कलम आहेत, ते 40 कलम येणारच नाही. मला एक सांगा मित्रांनो, आता मीही परीक्षेचा अभ्यास करतो, मीही परीक्षा देतो. ज्या ज्या वेळेस तुम्हाला एखाद्या प्रश्नाचं उत्तर येत नाही त्यावेळेस काय करायचं, तुम्ही ऑप्शन कमी करायचे. जेवढी गर्दी तुम्ही प्रश्नांमधल्या ऑप्शनची कमी करणार तेवढं तुम्ही उत्तरांपर्यंत पोहोचणार. 2 ऑप्शन कमी केले म्हणजे तुमचे उत्तर बरोबर येण्याची प्रोबॅबिलिटी ही 50% राहिलेली आहे. आणि 50% मध्ये जर तुमचा गोळा लागला तर तुम्ही बरोबर हे तुमचं प्रश्नाचं उत्तर येऊ शकतं. अशा पद्धतीने काय करायचं आहे, प्रश्नांची गर्दी कमी करायची आहे. म्हणजे हा ऑप्शन आपण इलिमिनेट केला. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कलम 13, 14 आणि 15 यामध्ये लोकसेवा हक्क आयोगाच्या संदर्भामध्ये आहे. हे पण त्यामध्ये कट होतं. आणि 28 जे आहे मित्रांनो हे सगळ्यात शेवटचं कलम आहे. परंतु हे 12 जे कलम आहे हे आहे मित्रांनो वारंवार केल्या जाणाऱ्या कसुरीबद्दल पदनिर्देशित अधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित करण्याची कार्यपद्धतीच्या संदर्भामध्ये काय हे कलम आपल्याला विचारलेलं आहे. लक्षात आलं? ठीक आहे. त्यामुळं येणाऱ्या गटक मुख्य परीक्षेला आपण कायद्याचे 3 प्रश्न, आता मी थोडंसं बायफर्गेट करून तुम्हाला सांगतो. आता पॉलिटी जी आहे ना मित्रांनो, पॉलिटीला असतात 15 क्वेश्चन्स आणि आरटीएस कायद्याला असतात मित्रांनो 3 क्वेश्चन. हे 15 आणि 3 18 पैकी जर तुम्ही 17 वगैरे जर घेतले ना तुम्हाला कोणच नापास करू शकत नाही. लक्षात घ्या. तुमचा इतका स्कोअर वाढेल की आता बऱ्याचदा काय होतं, पॉलिटीला 11 येतात आणि इकडे मग 1-2च येऊन जातात, मग 5 क्वेश्चनची भरपाई होत नाही. हे फार हातातला विषय, पॉलिटी खूप हातातला विषय. आणि आरटीची कलम देखील नाही. तर बऱ्याचदा मुलांचा काय ऍटिट्यूड असतो, नाही मी शेवटी वाचेल, मी आदल्या दिवशी वाचेल, मला पाठ होईल, असं करायचं नाही. आरटीएस 3 जरी प्रश्न असले तरी 3 प्रश्न आपल्या मित्रांनो काय रे जीवन इम्प्रूव्ह करू शकतात, आपल्याला नोकरी लावून देऊ शकतात. ही इतकी ताकद ही 3 प्रश्नांमध्ये आहे. त्यामुळे कुठल्याही विषयाला कमी समजायचं नाही. सगळ्या विषयांचा समांतर अभ्यास आपल्याला करायचा आहे. आणि येत्या गटक मुख्य परीक्षेला सगळ्यांनी आरटीएसला 3 पैकी 3 प्रश्न बरोबर आणा आणि एकूण 6 पैकी 6 मार्क काय रे तुम्ही सगळ्यांनी घ्यायचे आहेत. आणि जर कोणाला अजूनही कायद्यांची भीती वाटत असेल, कायद्याची कलम पाठ झाले नसतील, तर आपलं एमपीएससी एक्झाम मंत्राचं जे ॲप आहे मित्रांनो, त्या ॲपमध्ये फक्त 95 रुपयामध्ये काय रे, फक्त 95 रुपयामध्ये 2 ते 3 तासामध्ये दोन्ही कायदे अतिशय सोप्या भाषेमध्ये मी समजून सांगितलेले आहेत. ती बॅच परचेस करा. 95 रुपये. तुम्हाला असं वाटणार नाही की माझे कसं काय जास्त पैसे गेले वगैरे, असं काहीच नाही. तुम्हाला कायदे पाठ झाल्यानंतर नक्कीच आनंद होणार आहे आणि तुम्हाला परीक्षेमध्ये नक्की मार्क मिळणार आहेत. आणि येणाऱ्या परीक्षेसाठी मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.